जय गुरु. जय गुरु. जय गुरु. हो, 4-5 लोक झालो. गुरुकडे हरकत नाही. आपण आता पहिला पाठ संपण्याच्या मागे आहोत. काल आपलं हे वाक्य झालं होतं, अतिथी की पूजा वह क्यों नहीं करता. आपण ते काही आणखी लोक पण ह्याचं पुन्हा एकदा रिव्हिजन घेऊ. अतिथीचं, अतिथीची, अतिथी की अतिथीची म्हणजे अतिथीम. कारण पूजा करणे म्हणजे एकतर पूजयती किंवा अर्चयती घेतो आपण. पूजा करणे, पूजा करोती असं नाही घेत. म्हणून मग द्वितीय घ्यायचं अतिथीचं, अतिथीन. वह म्हणजे सह, क्यों म्हणजे किम, नाही म्हणजे न, अर्चयती किंवा पूजयती. सह अतिथीम किमर्थम न तर अर्चयती. अ- हा. अतिथी पण हरीसारखाच चालणार का? हो हो. हा, ठीक. जे शेवटी ई आहे ना, हो ह्रस्व ई, हो. ते सगळे रसोई बरोबर, हा सगळं तसं चालतं. हरीप्रमाणे चालते. हा, हो हो. ओके. सर त्याचं षष्टी का नाहीये? सॉरी, मी काल नव्हते. नाही, ह्याचं कारण काय आहे की, अतिथीची म्हणून. ह्याचं कारण असं की पूजा करणे जे आहे, हा. पूजा करणे याच्याकरता जो धातू वापरला जातो तो अर्च वापरता शक्यतो, किंवा पूजन वापरतात. मग ते अर्चयती किंवा पूजयती जी आहे त्याकरता अतिथीस्य पूजिती पूजयती असं नाही होत. अतिथीम पूजयती, अतिथीला पूजतो. म्हणजे पूजा करतो असं नाही की संस्कृतमध्ये पूजती असं घेतात. मग पूजती काय? अतिथींना पूजती, देवाला अच्छा. पूजतो, मी रामाला पूजतो असं मराठीत म्हणतो आपल्याकडे. म्हणजे गुरुला पूजतो. म्हणजे या पूजतो हे क्रियापद वापरलं जातं त्यावेळेला द्वितीय विभक्ती वापरली जाते. अतिथीन, अतिथीस्य पूजाम करोती असं नाही होत. अतिथीम अर्चयती, अतिथीम पूजयती असं आहे. कळालं. ओके. आता हे वाक्य आपण काल करत होतो. काल कोण वाचत होतं याला? हा, मीच वाचत होतो. हा, वाचता येईल. हा, नमस्कार. ओके. हाँ, सूर्योदय के समय ब्राह्मण संध्या वंदन करते हैं. हम्म. तर सूर्योदय आपण म्हटलं, सूर्योदयाच्या वेळी म्हणजे सप्तमी येईल. हो. सूर्योदय, सूर्योदये नाही, सूर्योदय. सूर्योदय चालेल, सूर्योदय समय चालेल, सूर्योदय काले हा, चालेल. हा. सूर्योदय तो समय किंवा काले हे योग्य आहे. हा, ठीक आहे. सो सूर्योदये किंवा सूर्योदय काले. त्याच्यानंतर ब्राह्मण, ते ब्राह्मणचं ब्राह्मण अनेक करते हा है म्हणजे अनेक, हा अनेक, अनेक अनेक वचन. ब्राह्मण, अनेक ब्राह्मण, ब्राह्मणाहा. तो ब्राह्मणाहा. हा, ब्राह्मणाहा ते येईल. हम्म. संध्यावंदन त्याचं कर्म आहे, म्हणजे काय हो क्या करते है, हो संध्यावंदन करते, हो म्हणजे तिची द्वितीया येईल. हो. संध्यावंदनम सिंपल येस द्वितीया. येस. आणि करते है तर कुर्वंती येईल. वरती. त्याच्यामुळे सूर्योदय के समय ब्राह्मण संध्या वंदन करते हैं. हम्म. सूर्योदय काले ब्राह्मणाः संध्या वंदनम कुर्वन्ति. वरती. सिंपल. हा. जरी सो मोठं वाटलं सूर्योदय. तरी एक एक अक्षर जर घेतलं नाही यातलं हा. तर सोपं जातं करायला. हो. आणि एक हे आहे, सरळ सरळ वाक्य आहे ना, हा त्याच्यामुळे सरळ सरळ. थोडस आणि सोपं आहे. एका एका अक्षरात जर आपण भाषांतर करत गेलो तर वाक्य हो. तयार होतं. त्या आधीच्या वाक्याचं मला फक्त एवढंच जरा क्वेश्चन किंवा हे होतं. हा. द्वितीया जी घेतली आपण, हो अतिथी के पूजा, हो हो. एका अर्थाने असं आत्ता जे आपण संध्यावंदन करते है त्या हम्म. अर्थाने ते कर्म झालं द्वितीया. तसंच इथे पण असं थोडस मला असं वाटलं की हा हा अतिथी की पूजा करणे हे एक प्रकारचं कर्म करतात असं हा हा. असं म्हणून ते
द्वितीया हा. घेतली असं नाही माझं तर मत तसं पडलं. वेगळं क्रियापदच आहे याच्याकरता. पूजा हा करण्याकरता अर्चयती, अर्चना, अर्च धातू जो आहे, अर्च हो धातूचा अर्थ पूजा करणे हो. हो तेच म्हणजे मग पण हा साध्या रूलनी जरी काय करतात असं म्हटलं हा तर ते कर्म बरोबर आहे. म्हणून हो ते हो. हा म्हणून मी ते अतिथी असं हा हा. आणि तुम्ही अतिथीस्य सांगितलं पूजाम तसं करोती असं वाटतं आपल्याला. हा रामाची पूजा हा, करतात याची रामस्य पूजा पूजाम करतात करोती. हा तर तर त्याच्या अतिथी असं हम्म. येईल ते असं मी हो. त्याचा असा अर्थ सुरुवातीला आम्ही तसंच ठीक केलं होतं, मग नंतर आम्हाला हा कळलं की नाही द्वितीयाच पाहिजे तुला. बरोबर त्याला ते अर्च थोडंसं धातू. अपवाद म्हणून पाहिजे तर ठेवू शकतो लक्षात हा ठेवण्याच्या हा दृष्टीने हा ते येस. पण एक असं होतं आणि सगळ्यालाच रूल लागत नाहीत काही ठिकाणी अपवाद येतात हा तर हा ते स्पेसिफिक लक्षात ठेवायचं आणि आपल्याला सगळे प्रश्न तर सिलेबसमध्येच येतात तर हो प्रश्नाच्या हो दृष्टीने पण विचार हो केला हो. तर अपवाद म्हणून लक्षात ठेवायचं बाकीच्याला रूल्स आपल्याला दिलेलेच आहेत ते बरोबर हो. इतर गोष्टींना करेक्ट. रूल हा अपवाद ओके धन्यवाद ओके. पुढे कोण आहे आता? नीलिमाताई, आहात का फ्री? हो, तू शाम को संध्या वंदन क्यों नहीं करता? हम्म. तू म्हणजे त्वम, हम्म. शाम को म्हणजे सेम याच्यासारखं सायंकाळे, पहिल्या सायं समये. सायंकाळ हा सायंकाळी हम्म. संध्या वंदन हम्म. नाम नपुंसकलिंगी द्वितीया हम्म. संध्या वंदनम क्यों नहीं किमर्थम किम घेतलं तरी झालं. किम न करोशी, हम्म, किमर्थम न करोशी. नहीं करता है न करोशी न न तोम करोशी असल्यामुळं करोशी, हम्म. प्रथम पुरुष त्वम असल्यामुळं. सायं हा हम्म. हा. त्वम सायंकाले संध्यावंदनम किमर्थम किंवा किम न करोषि. न करोशी. Right. सुरेखा ना. हाँ, मैं प्रतिदिन अवश्य करता हूँ. हम्म. अहम प्रतिदिनम अवश्यम करोमी. सोपं वाक्य आहे. पण त्याच्यात असं म्हणजे दुसरं कर्म असं काय दिलंच नाही खरं तर, नाही पण नाही ते पूजा हे गृहीत असावं असं गृहीत वाटतं आहे. हा मला. हा, मागच्या प्रश्नाचं उत्तर आहे ते. हा हा. हम्म. हम्म. मी मी रोज रोज पूजा करतो असं म्हणायचं असावं त्याला, हम्म. हम्म. पण मी हम्म. रोज अवश्य करतो एवढंच म्हटलंय त्याने तेव्हा. हम्म. अहम येस. प्रतिदिनम आता आता अवश्यम करोमी. जेव्हा आपण त्या याच्यामध्ये जो बोलण्याच्या ओघामध्ये, तेव्हा इथे त्यांनी हा अहम प्रतिदिन अवश्यम करोमी तरी म्हटलं. नंतर मग इथं ते हा प्रतिदिनम अवश्यम करोमी किंवा प्रतिदिनम करोमी हा. असं होतं ते. म्हणजे येस, अवश्यम करोमी. मराठी बोलतो आपण रोज करतो. येस. तू का नाही करत? रोज करतो. Like that. श्रावणी, अनम्यूट होता येईल का? श्रावणी माने. हा, हाँ सर. हे हाँ शब्द वाचता येतील का? 5 हाँ. एकदा वाचले आपण, पुन्हा एकदा वाचले. क्रियापदानी 1 जप जपती जप करता है. 2 हम्म. तब चरती चलता है. हम्म. 3 रक्षती हम्म. रक्षा करता है. हम्म. 4 हसती हंसता है. हम्म. 5 वमती वमन करता है. बर. वम वमती वमन नमत करताय. नमत म्हणजे हाँ उलटी करणे असं. 5 हाँ पुरे, बाकी नंतर वाचू. बर हे आपण वाचलेले एकदा. जप जपती, चर चरती हे पण बघितलं त्यावेळेला की चालणे. आता आपण जनरली जनावर चरायला गेले त्याला आपण चर तिथे वापरलं जातं. तर इथे सुद्धा जनावर चरायला त्याकरता हेच वापरलं जातं, पण चरचा अर्थ बेसिकली चालणे होतं. नंतर नम नमती नमस्कार करणे, दह दहती जळणे, तप तपती याचे 2 अर्थ होतात. तापणे सुद्धा होत आहे. तपश्चर्या म्हणजे बेसिकली आपल्या शरीराला तापवणे, शरीराला त्रास देणे, कष्ट करणे, ते तप करणे. आणि मग तप्ती म्हणजे तपश्चर्या करणे. वस्ती, तर मध्ये आपण मागे शब्द बघितलेला आहे निवसती. निवसती म्हणजे ज्या ठिकाणी आपण रेग्युलरली राहतो ते निवसती.
आणि वसती म्हणजे जिथे आपण राहतो, कदाचित नेहमी करता नाही, एखाद्या वसतिगृहामध्ये किंवा एखाद्या हॉटेलमध्ये वगैरे त्याला वसती. वांछ, इच्छा करणे, वांछती हा शब्द आपण बघितला त्या दिवशी. आता पुढचे वाचायचे कोणाला यायचे? गिरीश देशपांडे बोलता येईल का आज? अजून हो नको? थोडं बरं आहे. बरं नाही आहे का? थोडं बरं आहे, बोलतो ना. बरं, हो. बरं. 5 वाक्य. शंस, शंस, शंसती, शंस, शंसती, कहता है, त्यज, त्यजती, छोड़ता है, जल्प, जल्पती, बड़बड़ाता है, बकवास करता है, निंद, निंदती, निंदा करता है, शिप, शिपती, फेकता है. शंस, शंस आपण आपल्याला प्रशंसामध्ये, मराठीमध्ये प्रशंसा म्हटलं जातं, पण मुळात तो शब्द आहे शंस. शंसचा अर्थ होतो बोलणे. आणि प्रशंस, प्र म्हणजे प्रकर्षाने, ह्या विशिष्ट हेतूने बोललं जातं आणि चांगलं बोललं जातं, त्यावेळेला त्याला प्रशंसा म्हटलं जातं. प्रकर्षाने बोलणे म्हणजे प्रशंसा करणे. त्यज, त्यज म्हणजे त्याग करणे, सोडून देणे. जल्प, जेव्हा माणूस तर्क सोडून बोलतो त्यावेळेला त्याला बडबडणे किंवा बकवास म्हणतात. जल्प, जल्पती. निंद, निंदती, निंदा करणे. क्षिप, फेकणे, क्षिपती. प्रक्षेपण आपण म्हणतो. वेळोवेळी ते टीव्हीचं किंवा रेडिओचं प्रक्षेपण असतं, किंवा आता वेगवेगळ्या यानांचं प्रक्षेपण असतं, किंवा एखाद्या शस्त्राचं प्रक्षेपण असतं. क्षिप, फेकणे. एखादा दगड फेकला तर तो सुद्धा क्षिप या धातूचाच होतो. हे नवीन शब्द आपल्याला इथे आहेत. आता एक सर छोटासा मला एक exercise- विचारायचं होतं. हा. सर एक विचारायचं होतं. ते हो, बोला. चरती जे लिहिलंय की नाही, हा हा तर ते फक्त पशूंच्या करता आपण हे नाही. करायचं, माणसांकरता चरती नाही म्हणून, नाही नाही, असं काही नाही. बरोबर का? नाही, दोन्ही पण चालतं. चरती, पशूंना पण आणि हो, माणसाला पण. चरती अच्छा. आणि हा. माणसं पण चरती. ओके. निशाचर म्हणतात त्याला. तर निशाचर शब्द पण असा झालेला आहे, जे रात्रीचे फिरतात ते निशाचर. आता हे इथे गाळलेले शब्द भरायचे. इथे अर्थ दिलेला आहे. आपण वाचूयात त्याला. आनंद जोशी 1 ते 10. होतंय का अनम्यूट? आनंद जोशी. यतय हा, यतयः ईश्वरम् अर्चयति, अर्चयन्ति. अर्चयन्ति. यतय हे बहुवचन आहे. यतीच. यतीचं यतयः. हम्म. यतयः म्हणजे यती ईश्वरांना, ईश्वराला पूजा करतात. अर्चयन्ति, ईश्वरम अर्चयन्ति. आता इथे पण ईश्वर घेतलंय बघा इथे, कारण अर्च धातूला नेहमी द्वितीयात घेतलं जातं. खाली बघा. नेक्स्ट. वयम परमेश्वरम अर्चयामः. अर्चयामः. इथे पण तसंच आहे, परमेश्वरम अर्चयामः. पुढे. पर्वते काष्ठानि तृणानि च सन्ति. पर्वतावरती गवत आणि लाकडं, काड्या असतात. अच्छा. बालकः मोदकः वाञ्छति. मोदकं वाञ्छति. बालक म्हणजे मुलगा मोदकाला लाडू इच्छा करतो, लाडूची इच्छा करतो. मोदक लाडूला खाण्याची इच्छा करतो. अगदी शब्दशः घेतलं तर लाडूला इच्छितो. मुलगा लाडूला इच्छितो. लाडूला इच्छितो हे तेवढं मराठीमध्ये चालत नाही, तर लाडूची इच्छा करतो. म्हणजे केव्हा इकडचं द्वितीय असतं ते मराठीमध्ये षष्टी येतं. हा, पुढे. बालिका गृहे वसति. वनेचराः
वनेचरा वनचरा वनेचराः हा वनेषु चरन्ति हा हा ओके म्हणजे वनामध्ये नृपतिः हा 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 पुढे नृपतिः हा राज्यं हा पालयति. हम्म. ते राजा लोकांचं पालन करतो, राजा 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 राज्याचं पालन करतो. राज्याचं पालन करतो. हा हा सः मूर्खाः पुरुषाः व्यर्थं जल्पति. हम्म. तो मूर्ख माणूस पुरुष पुरुष व्यर्थ माणूस बडबड करतो. हा सज्जनाः न न जल्पति जल्पन्ति. जलपंती हा सज्जना जलपंती. बहुवचन आहे. हा, सज्जना न जल्पन्ति. सज्जन पुरुष बडबड करत बडबड नाही. करीत नाही. स न स्वस्थं सः न स्वस्थः अतः वमति. हम्म. तो त्याला बरं नाही, तो बरं नाही म्हणून तो बरं नाही उलटी म्हणून करतो. तो वॉमिटिंग करतो vomit. किंवा उलटी ओके. करतो. राईट ओके. हो. हिरा हिरा अनम्यूट होईल का? पद्मजा पोळ मॅडम. हो सर. हा 11 ते 20 बर. वाचून अर्थ सांगणे. हो. तेन कटु औषधं पितं अतः सः वमति. हम्म. म्हणजे त्याने कडू औषध प्यायलं म्हणून त्याने उलटी केली. राईट. नाही म्हणून तो उलटी करतो वर्तमान काळात. हा. हो बरोबर. वमती म्हणजे वर्तमान काळ. 12 नंबर. लक्ष्मण हा अरिषु बाणान क्षिपती. हम्म. म्हणजे लक्ष्मण बाणाने शत्रूला छेदतो. क्षिपणी म्हणजे क्षिपती म्हणजे छेदतो ना बाणाने. हा हा शेपतो मारतो. फेकतो ना. बाण लक्ष्मण मारतो. लक्ष्मण शत्रूला बाण मारतो. बाण मारतो. ओके. म्हणजे बाण म्हणजे 13 नंबर. बहुवचन आहे ते. हो बाणान म्हणजे एकच म्हणजे आहे. हा. फेकतोच होईल. जनाः असत्यवादिनं निंदन्ति. हम्म. लोक जे खोटं बोलतात किंवा असत्य बोलणाऱ्याची निंदा करतात. राईट. 14व. हम्म. त्वं कुत्रास्मिन् नगरे वससि. कुत्रास्मिन् नगरे. त्वं कुत्रास्मिन् नगरे वससि. हम्म. तू कुठल्या नगरात राहतोस किंवा राहतोस. नाही थोडस वेगळं आहे हे. त्वं कुत्र हा. अस्मिन् नगरे. ह्या नगरात कुठे. अच्छा अच्छा अस्मिन् अच्छा. हा बर. ह्या नगरात अस्मिन् नगरे कुत्र वससी. अच्छा मग ह्या शहरात तू कुठे राहतोस. हा, हा. बरोबर. सह कठोरम तपः तपती. हम्म. तो कठोर तप करतो. हम्म. त्वम आनंदेन कथम शंससी. हम्म. मला नाही लक्षात आलं हे आता. हा, शंससी तो- म्हणजे काय. तू आनंदाने कसं बोलतोस. म्हणजे एवढा आनंद कशात शंससी झाला? म्हणजे बोल. हा, शंस म्हणजे बोलणे. अच्छा प्रशंसा म्हणजे स्तुती करणे. अच्छा. शंस म्हणजे बोलणे. बर. तू एवढा आनंदाने का बोलतोयस. नाही कथम म्हणजे हा का. कसं कसं तो आनंद. कसं बोलतो. तू एवढा आनंदाने कसं बोलतोयस. हा, शब्दशः कसं बोलतो म्हणजे का बोलतो असं वाटतं. कसं कसं म्हणजे कसं. बर. ओके. माता एकाम वार्ताम पुत्राय शंसती. आई मुलाला एक वार्ता आनंदाने सांगते किंवा एक बातमी आनंदाने सांगते. आनंदाचं काही नाही. बातमी सांगते. अच्छा वरचं शंसती इथं आनंदी शंसती असल्यावर आनंद. बरोबर आहे. खरंय. आई एक बातमी मुलाला सांगते. आता वार्ताम हे एकम हे एकच वार्ताम असल्यामुळे एकाम झालं ते. एक वार्ता वार्ताम द्वितीय आहे.
त्याचं हा. विशेषण म्हणून एकच एकाम. एकाम झाला. हा असं. हम्म. किम सह भोजनम वांछति, हम्म. काय त्याला जेवायचं आहे, जेवायची इच्छा आहे. काय तो जेवायला इच्छितो हा. असं शब्दशः. किंवा तो जेवण करू इच्छितो असंही म्हणता येईल ठीक आहे. आपल्याला. ओके ओके. अहम दुर्गुणाम त्यजामी, हम्म. मी दुर्गुण सोडून नाही, देतो. सोडून देतो. मी दुर्गुण सोडून देतो. हम्म. पिता पुत्रम रक्षती, वडील मुलाचं रक्षण करतात. ओके, थँक्यू. अहम दुर्गुणान म्हणजे दुर्गुणांना, मी अनेक दुर्गुण. अनेक दुर्गुण आहे. हा, त्यजामी. हा. मी दुर्गुणांना सोडून देईन किंवा सोडून देतो. देईन नाही, देतो. किंवा सोडतो. सर हा, मी दुर्गुणांना सोडतो. हा बोला जोशी. सर ते हा, बोला. त्वम आनंदेन 16 नंबरचं हो. त्वम आनंदेन कथम जल्पसी म्हणजे काय? जल्पसी कुठे दिसतो तुम्हाला? ते आहे संसासी सर, त्याच्या पुढे ऑब्लिक आहे. पुढे आहे का? जल्पसी आहे. संसासी ऑब्लिक जल्पसी अच्छा, आहे. ऑब्लिक आहे का? हा. मग तो एवढ्या आनंदाने बडबड का करतोस? हे दोन्ही गोष्टी. बडबड का करतो? हा, एवढे म्हणजे दोन्ही या ठिकाणी गाळलेले शब्द हे तुम्ही शंससी लिहा, जल्पसी लिहा किंवा अजून काही लिहा. तू आनंदाने कसे जे काय असेल ते जेवतोस, पळतोस, बसतोस, वाचतोस, झोपतोस, काही लिहू शकतो आपण. इथे त्यांनी शंससी आणि जल्पसी भरून दिलंय आपल्याला. अच्छा. ओके. म्हणजे ही गाळलेले शब्द भरलेलं पान आहे. करेक्ट. होमवर्क आहे पण आपण इथं करून घेतलेलं आहे. तर अशा रीतीने आपण हा पहिला पाठ संपवलेला आहे. ह्या पाठामध्ये आपण काय केलं? मी सांगेल काय केलं आपण. इकारांत शब्दाच्या विभक्ती आणि वाक्य रचना आणि वाक्याचं भाषांतर, हिंदी ते संस्कृत, संस्कृत ते हिंदी. हे तुम्हाला PDF टाकून देतो मी, तेव्हा बघून तुम्ही घरी वाचून पुन्हा तुम्हाला काही वाटलं तर विचारा की नाही. कुठे काय वाटतं तुम्हाला काही? तर थोडस सर मला विचारायचं होतं, एक विचारू का? बोला. सर या परीक्षेविषयीची थोडीशी माहिती द्या ना आम्हाला, की आता ह्याच्यामध्ये काय काय आपल्याला पोर्शन आहे आणि आता परीक्षा कधी, कारण वरच्या ह्याला गेल्यानंतर आणि ही परीक्षा पण अशीच घरूनच द्यायची आहे किंवा कसं? घरूनच राहील परीक्षा. सगळ्या परीक्षा घरूनच आहेत. बर. यावेळी आपल्याला 2 पेपर असतील. एक शनिवारी असेल, एक रविवारी असेल. आणि हा पहिला भाग आहे. या पहिल्या भागामध्ये 10 पाठ आहे आपल्याला. त्या 10 पाठामध्ये मागच्या वेळेसाठीच आपल्याला काय म्हणतात तर लोकोक्ती आणि सुभाषित पण असतील एक पाठाचे. आणि बाकीचं मग वेगळं व्याकरण, वाक्य, भाषांतर, शब्द असं राहील. पॅटर्न साधारण हाच राहतो. परीक्षा भाग थोडा वेगळा ठेवू आपण थोडासा फोकस करू संस्कृत वरती. नाही ते तर आहेच आहे सर, पण कसं आहे ना, वरच्या लेवलची परीक्षा आताच या परीक्षेमध्ये मला बाळगूतपेक्षा बऱ्यापैकी फरक जाणवला ना, म्हणून मी तुम्हाला विचारतेय की आपल्याला पण तशी तयारी करायला हवी ना. हो, मला वाटला फरक वाटला. म्हणजे आपल्याकडनं पण तयारीमध्ये फरक वाटला आणि पेपरमध्ये पण थोडासा फरक वाटला. म्हणजे सुभाषितात त्यांना गाळलेल्या जागा भरणं अपेक्षित होतं. हो, सोडवलेला होता ना. हो, सोडवून घेतले होते सर. पण एक अपेक्षा काय होती की सुभाषितात अजून लिहायला पाहिजे, रिकामे जागा भरा वगैरे आम्ही अजून लिहायला पाहिजे होतं. हा, थोडस काय होतं की डिमांड आता ठोकताळा घेतला आपण की एका मार्काला 2 ते 3 ओळी असाव्यात. एक ठोकताळा तर मग जर आपल्याला 5 मार्कात लिहायचं 10-15 ओळी असाव्यात. साधारणपणे आपण 5-6 ओळी लिहू शकलो. बरोबर. पण अजून जरा त्यावरती विचार केला पाहिजे आपण. अच्छा, मी असं समजते तुम्ही पर्टिक्युलरली माझ्याबद्दल बोलताय. नाही, एकंदरीत सगळ्यात बघितलं नाही असं. एकंदरीत अच्छा. बरं. कोणाचं म्हणून नाही बघितलं. आता यावेळेला लक्षात ठेवू सर. हा, थोडस जरा त्यामध्ये सविस्तर लिहिलं गेलं पाहिजे. आणि वाटल्यास आपण सुभाषित रोज एक घ्यायचं काय बघू आपण.
तसंही चालेल, म्हणजे पाठांतर तरी होईल त्याचं. हा, होईल. आणि आणि दुसऱ्या भागात काय असेल सर? दुसऱ्या भागात दुसऱ्या भागात काही कथा आहेत, त्या कथेवरचे काही वाक्य बर आहेत, त्यातच काही व्याकरण आहे, काही काव्य आहे, बर त्या काव्यामधलं काही बर व्याकरण आहे. अच्छा. आणि दोन्ही 50-50 मार्कांचेच आहेत का? 50 मागायचो. बर बर. एकंदरीत सोपं असतं सर, आपण केल्यापैकी असतं. हा हा. आणि रेग्युलर वाचण्यामध्ये असेल ना तर काही वाटत नाही. हो हो. आणि मी केला होता खरं म्हणजे अभ्यास, पण तरी मला ऐन वेळेला बरंच म्हणजे असं जाणवलं की आपण विसरतो. म्हणजे अजून प्रॅक्टिस करायला पाहिजे खरं तर. येस, करेक्ट. प्रॅक्टिस तर पाहिजे खरी. चालेल सर, धन्यवाद. कुणाचा काही अनुभव आहे परीक्षेबद्दलचा जो शेअर करावा वाटतं असं कोणाला? चांगला वाईट काही असो, ते नंतर बोलू पाहिजे. तर हे दुसरं जे पाठ आहे ह्याच्यातला आपण काही भाग केलेला आहे. हे जे विभक्ती प्रत्यय आहेत, तत् पुल्लिंगी, तत् स्त्रीलिंगी आणि तत् नपुंसकलिंगी, हे आपण केलेलं आहे. पुन्हा एकदा वाचू आपण त्याला. तत् म्हणजे तो, आणि सह, सा म्हणजे ती. या तत् मध्ये दोन भाग आहेत. तत् सह म्हणजे सहा म्हणजे तो, तत् सा म्हणजे ती, आणि तत् म्हणजे तत् म्हणजे स्क्रीन ततच आधीची इथे दिसते एक. तर मला स्क्रीन आधीच दिसते. स्क्रीन दिसत स्क्रीन नाही. बदलला नाही अजून. दुसरा हा. नाही पाठ बदलला तुम्ही. का? नाही, नाही नाही प्रथम बदलला. झालं. अजून ते भाग अजून 2 प्रथम पाठच प्रथम दिसतोय. पाठच आहे. हो. याला बंद करतो आधी. आता दिसतंय? आता आलंय का? हम्म. हा, आलं. हो आता हो. आलं. आता आलं. आलं. ओके. तर हे तत् जे आहे हे 3 प्रकारचं आहे: पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी. पुल्लिंगीमध्ये सह, सहा म्हणजे तो, सा म्हणजे ती, आणि तत् म्हणजे ते, नपुंसकलिंगी. आता इथे आपण पहिला टेबल बघू. हे पहिलं आपण बघितलेलं आहे, सह तौ ते. अगदी सुरुवातीला बघितलं आपण काय, सह पठती, तौ पठत, ते पठत, तसं. हे प्रथम. बाकी पुढचं काय? द्वितीय. सह म्हणजे तो, तम म्हणजे त्याला, तेन म्हणजे त्याने, तस्मै म्हणजे त्याच्याकरिता, तस्मात म्हणजे त्याच्याहून, त्याच्यापासून, तस्य म्हणजे त्याचे, आणि तस्मिन म्हणजे त्याच्यामध्ये. सह म्हणजे तो, तम म्हणजे त्याने, नाही तम म्हणजे त्याला, तेन म्हणजे त्याने, तस्मै म्हणजे त्याच्याकरता, तस्मत म्हणजे पंचमी, त्याच्यापासून किंवा त्याच्याहून, तस्य म्हणजे त्याचे, तस्मिन म्हणजे त्याच्यामध्ये. हे झालं एक वचन. तर द्विवचन नेहमीप्रमाणे सोपं असतं. प्रथमा द्वितीया सारखं, तृतीय चतुर्थी सारखं, पंचमी सारखं, आणि षष्ठी सप्तमी सारखं. तर द्विवचन मध्ये तौ तौ म्हणजे ते दोघे आणि त्या दोघांना, दोन्हीलाही तौ वापरायचं. तौ बालकः, आणि द्वितीयमध्ये तौ बालका, त्या मुलांना, दोघे तेच आहे. ताभ्याम, त्या 2 बालकांनी, पुन्हा ताभ्याम, त्या 2 बालकांकरिता, पुन्हा ताभ्याम, त्या 2 बालकांपासून किंवा त्या 2 बालकांहून. नंतर हे झालं 3 ताभ्याम झाले, तृतीय चतुर्थी पंचमी.
आणि षष्ठी सप्तमी तयोहो तयोहो. पहिलं तयोहो म्हणजे त्या दोघांचे, आणि दुसरं तयोहो म्हणजे त्या दोघांमध्ये. हे झालं द्विवचन. बहुवचन मध्ये प्रथमात ते म्हणजे ते सगळे, जे मराठीमध्ये ते आहे तेच संस्कृतमध्ये ते. तान, तान म्हणजे त्या सगळ्यांना. तैही, त्या सगळ्यांनी. तेभ्यः, त्या सगळ्यांकरिता किंवा साठी. दुसरं तेभ्यः, त्या सगळ्यांपासून. तेषाम, त्या सर्वांसाठी. तेषु, त्या सर्वांच्या मध्ये, सर्वांच्या. हे तत्पुल्लिंगीचे रूप आहेत. तत्पुल्लिंगी म्हणजे सहची रूपे, सह चौथ्याचे रूप. हे थोडस आपल्याला वाक्य आपण केल्यानंतर हळूहळू लक्षात राहत. सह चौथे प्रथमा, तम तौतान द्वितीया, तेन ताभ्याम तैहि तृतीया, तस्मै ताभ्याम तेभ्यः चतुर्थी, तस्मात् ताभ्याम तेभ्यः पंचमी, तस्य तयोः तेषां षष्ठी, तस्मिन् तयोः तेषु सप्तमी. आणि अशी काहीतरी व्यवस्था करा की हे तुम्ही वारंवार ऐकाल. एखाद्या याच्यामध्ये रेकॉर्ड करून आपण ऐकलं, जसं आपण इतर स्तोत्र ऐकतो तसं हे व्याकरण स्तोत्र पण ऐकलं तर मग ते लक्षात राहायला सोपं जातं. आता हे पुल्लिंग बघितलं आपण, नपुंसक लिंग बघून घेऊ आपण एकदा. नपुंसक लिंगामध्ये काय होतं? तत् म्हणजे ते, तत्ते ताणी. हे लक्षात ठेवायला पण एक रिदम आहे त्याला. तत्ते ताणी, तत्ते ताणी म्हणजे प्रथमा तत्ते ताणी, द्वितीया तत्ते ताणी. म्हणजे एक वचन तत् म्हणजे ते, एक वचन द्वितीया तत् म्हणजे त्याला. कारण दुसरं काय म्हणता येत नाही, त्यालाच म्हणणार आपण नपुंसक लिंग तरी. द्विवचन ते, जे ते दोघे काय असतील ते. आणि द्विवचन द्वितीया ते म्हणजे त्या दोघांना. ताणी, नपुंसक लिंगी ताणी म्हणजे ते सर्व. ताणी द्वितीया नपुंसक लिंग, त्या सर्वांना. ताणी सर्वांना. आणि इथून पुढे जे आहे हे, तेन ताभ्याम तैहि, तस्मै ताभ्याम तेभ्यः, तस्मात् ताभ्याम तेभ्यः, तस्य तयोः तेषां, तस्मिन् तयोः तेषु, हे पुल्लिंगी सारखंच आहे. म्हणजे हे पुल्लिंगी जर पाठ झालं तर हे पण पाठ व्हायला अवघड नाही. कारण जे पुल्लिंगी शब्द आहेत, फक्त प्रथमा द्वितीया सोडलं तर तृतीया ते सप्तमी नपुंसक लिंगी आणि पुल्लिंगी एकच आहे. आणि नपुंसक लिंगीचं प्रथमा द्वितीया लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. तत्ते ताणी, त्याला एक रिदम पण लक्षात ठेवायला. इथे पुल्लिंगी सुद्धा आपल्याला प्रथमा एकदम सोपं आहे, सह चौथे माहिती आहे आपल्याला. आणि शेवटचं जे आहे सप्तमी, तस्मिन तेषु, हे शू आलं की सप्तमी असतं हे माहिती आहे आपल्याला. तस्मिन तयोः तेषु, हे सप्तमी. मधले फक्त आपल्याला थोडं पाठ करलं. हे द्विवचन सोपं असतं. हे झालं थोडस त्याचं विश्लेषण. आता तत् स्त्रीलिंगी काय आहे? सा ते तहा. सा ते तहा, इथे कसं होतं? सह तौते, सा ते तहा. ती एक वचन, त्या दोघी ते द्विवचन, त्या सगळ्या तहा. काम, तिला. ते, त्या दोघींना. तहा, त्या सर्वांना. एक वचन मध्ये प्रथमा आणि द्वितीया सा आणि ताम. इथे कसं होतं?
सह आणि तम. सह आणि तम पाठ झालं की सा आणि ताम. स्त्रीलिंगीमध्ये फक्त इथे विसर्ग जातो, एक काना येतो, इथे पण एक ताम काना येतो. सा आणि ताम, सा ताम. तया, तया म्हणजे तिला. सहा ते तहा, ते म्हणजे त्या दोघींना, तहा म्हणजे त्या सर्वांना. तया, तया लक्षात ठेवायला सोपं आहे, तिला. तया साधारण तिला सारखं वाटतं ते. इथे कसं होतं, हे ते नव्हतं पुल्लिंगीमध्ये, इथे तया. ताभ्याम ताभिही, इथे तैही, इथे ताभिही. आणि ताभिही 3 वेळा आहे. तया ताभ्याम ताभिही, तस्यै ताभ्याम ताभिही, तस्याः ताभ्याम ताभिही. म्हणजे तृतीयेला पण बहुवचनाला ताभिही, म्हणजे त्या सर्वांनी, त्या सर्वांनी म्हणजे स्त्रीलिंगी, त्या सर्व मुलींना, मुलींनी, त्या सगळ्या मुलींकरिता आणि त्या सगळ्या मुलींपासून किंवा मुलींहून. ताभिही ताभिही ताभिही. तया तस्यै तस्याः, तया म्हणजे तिने, तस्यै म्हणजे तिच्याकरिता, तस्यै. हे थोडंसं कन्फ्युज होतं, तस्यै आणि तस्याः. तस्यै म्हणजे चतुर्थी, तस्याः म्हणजे पंचमी आणि षष्ठी. तस्याः म्हणजे तिच्यापासून, तिच्याहून. तस्याः म्हणजे षष्ठी म्हणजे तिच्यासाठी. तासाम म्हणजे त्यांच्या सर्वांच्यासाठी. तयोः म्हणजे त्या दोघींसाठी. आणि शेवटचं तस्याम तयोः तासु, तस्मिन तयोः तेषु. आता द्विवचनामध्ये इथे पण तयोः, इथे पण तयोः, स्त्रीलिंगीमध्ये पण तयोः तयोः, आणि इथे नपुंसक लिंगीला पण तयोः तयोः. म्हणजे षष्ठी आणि सप्तमीसाठी द्विवचन सगळीकडे सारखंच आहे. तस्याम तासु, इथे काय आहे पुल्लिंगीमध्ये, तेषु, तस्मिन. तस्मिन त्याच्या ऐवजी झालं तस्याम, आणि तेषुच्या ऐवजी झालं तासु. तेच ता झालं बऱ्याच ठिकाणी. इथे तम, इथे ताम, इथे तेषु, इथे तासु. असं एक कम्पॅरेटिव्ह आपण हे तिन्ही टेबलचा अभ्यास केला. तसं अजून जर प्रॅक्टिस केली आपण तर हे लक्षात राहील, आणि वाक्य आपण करून पाहिली तर मग आपल्याला पक्का लक्षात राहतं. हे जे आहेत हे तिन्ही टेबल हे खूप वेळा वापरत येतात, अनेकदा वापरतात. आता हे शब्द आपण फक्त वाचूयात. वाचायला कोण आहे सुरुवातीला आपल्याला? सर हा. हे टेबलचं जरा मराठी अर्थ परत एकदा सांगता का? म्हणजे मग तुम्हाला हे म्हणजे मराठी केलेलं देऊ का तुम्हाला टेबल तो वेगळा? हा, म्हणजे हा? कुठल्याला मराठी कुठलं अर्थ वापरतात? लिहिलेलं टेबल देतो तुम्हाला. हा, हा, मला पण चालेल. तेच वाटलं, जरा ते रिलेट करायला खूप हो, जुन्या सोपं काळी. जातं. हा, सोपं हा, जाईल ते, ते बरोबर. ऊन हो. होऊन, हा, हा, सलाते हा. सलाना, ते ठीक आहे, ठीक ते आहे. रिफ्रेश होईल म्हणजे, आणि हो मग नाही, रिलेट आहे जास्त आहे करता आहे येईल. देतो तुम्हाला. आणि सर दुसरं एक ट्रान्सलेशनच्या होतं. दृष्टीने ते चांगलं पडेल. आहे. हा, सर दुसरं एक होतं, ते द्विवचन खरं फार वेळा वापरलं जात नाही. मग फक्त आता द्विवचन ना, एकवचन बहुवचन असं केलं तर. द्विवचन कसं आहे, बहुतेक वेळेला काही जुन्या काव्यांमध्ये आहे. हा हा. आपण पाहतो रामायणामध्ये आहे, महाभारतामध्ये आहे. हम्म, जेव्हा दोघांचा संदर्भ येतो बरोबर आहे. तेव्हा द्विवचन असतं. आणि इथे सुद्धा जेव्हा आपण दोन व्यक्तींबद्दल बोलतो, त्या दोघांची मिटिंग झाली, बातम्यामध्ये बरंचदा असतं. हम्म, त्यावेळेला मध्ये त्यांची मिटिंग असं जेव्हा येतं तयोः म्हणतात ते. अच्छा. तर हे कमी वापर आहे, कारण दोघं जण हा, फार कमी कारण असतात. त्यामुळे एक कसं वचन होतं, असतं. तेवढं लक्षात ठेवायला हा, मग अननेसरी हा, हा. हा एक हो. ऍडिशनल हे होतं ना. आणि परीक्षेवर नुसतं सुद्धा एकवचन आपल्याला बहुवचन द्विवचन केलं. कमी येतं. हा. बहुधा त्या संस्कृतमध्ये एक वचन आणि बहुवचन